एक बेसिक एज काय असली पाहिजे जिथे तुम्ही हा विचार करू शकता? आता मी जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे सुरू करून घेते ना क्लायंटचं, तर ह्याच्यात हा फॅक्टर येतो. तर तो ज्या एजमध्ये, आता नॉर्मली मी बघते की क्लायंट 27, 28, 32 यात शक्यतो इनिशियल स्टेज घेतात. म्हणजे कारण का सुरुवातीला ना तुला पगार पण तेवढा नसतो, तुला वेकेशन्स, तुला कार, तुला आयफोन ह्या गोष्टींमध्ये जास्त अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यात काही चुकीचं पण नाही आहे, कधी जगणार आपलं आयुष्य. तर नॉर्मली 27-28ला लोक प्लॅनिंग सुरू करतात थोडी सिरियसली. आणि जेवढं म्हणजे शक्यतो हे 40च्या आत झालंच पाहिजे. एकदा तुम्ही 40 उलटली की तुमची SIPची व्हॅल्यूज मी बघतेय 70, 80, 1,00,000 आणि मग लोकांना सगळं EMI हे सगळं झेपून ना एवढ्या मोठ्या SIPs करणं मग कठीण जातं. मग तुम्हाला तसं पॅकेज पण असलं पाहिजे. म्हणून शक्यतो जर का 18 असताना 1,000-1,500 म्हणजे आपण मॉलमध्ये घालवतोच ना एखादा मूवी बघण्यात, अशीच अमाऊंट जर का ह्याच्यात लावून टाकली आणि ती वाढवून दिली तर काय हरकत आहे. पण ते मॅच्युरिटी यायला वेळ लागते. आणि समजा आता आमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर आम्ही छोटीशी अमाऊंट त्याला डेडिकेट करूनच टाकणार. तर तसं आहे. नाही तर 27-28 पर्यंत तरी क्लायंटनी कन्सिडर केलं पाहिजे.